आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात सीटेट परीक्षेची जी ऑफिशियल नोटिफिकेशन आहे ते CBSE तर्फे 5/3/2024 रोजी देण्यात आलेली आहे. सदर परीक्षेचं जे आयोजन करण्यात येते तर सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन CBSE मार्फत करण्यात येते आणि यावेळी 19वा जे एडिशन असणारे परीक्षेचा तर ते 7/7/2024 संडे या दिवशी होणार आहे आणि जी परीक्षा असणार आहे मित्रांनो ते 20 भाषांमध्ये ऑफलाईन पद्धतीने देशभरातील 136 केंद्रावर ही परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. त्या संदर्भातली इन्फॉर्मेशन बुलेटिन जे असणार आहे ते ऑफिशियल वेबसाईटवर देखील तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर परीक्षेकरिता तुम्हाला जे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असतो त्याची शेवटची दिनांक कधीपर्यंत आपल्याला ते करता येणार आहे त्या संदर्भातली माहिती देखील आपण इथे बघणार आहोत. तर सर्वात आधी सीटेटची जी ऑफिशियल वेबसाईट असणार आहे CTET.nic.in याच्यावर जायचं आहे. तिथे तुम्हाला ही पब्लिक नोटीस देखील दिसणार आहे आणि इन्फॉर्मेशन बुलेटिन देखील तिथे उपलब्ध आहेत आणि हे दोन्ही PDF जे असणार आहे ते टेलिग्राम चॅनलवर देखील आपण तुमच्यासाठी टाकून दिलेले आहे. तर आता जे काही उमेदवारांना केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा द्यायची असेल तर त्यांनी ऑनलाईन पद्धतीने CTET.nic.in याच्यावर अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची म्हणजे फॉर्म भरण्याची जी तारीख असणार आहे ते 7 मार्च 2024 पासून सुरू करण्यात आलेली आहे. त्याची टॅब देखील सुरू झालेली आहे आणि हे परीक्षेकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा जे डेट असणार आहे ते 2 एप्रिल 2024 रात्री 11:59 तुम्हाला अर्ज करता येणार आहे. तर हीच माहिती तुम्हाला हिंदीमध्ये देखील त्यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. इन्फॉर्मेशन बुलेटिन जे तुमच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यामध्ये सीटेट जुलै 2024 मध्ये ही परीक्षा 7 जुलै 2024 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. तुम्हाला जी परीक्षेची फी असेल किंवा त्याचा फॉर्म असेल ते तुम्हाला 2/4/2024 रोजी किंवा त्यापूर्वी करायचं आहे. आता इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये सर्वात महत्त्वाची जे काही आपल्यासाठी माहिती आहे तर तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे, कुठे करायचं आहे हे सर्व माहिती तिथे देण्यात येते. CTET.nic.in या वेबसाईटवर तुम्हाला 7/3/2024 ते 2/4/2024 या तारखेच्या दरम्यान या कालावधी दरम्यान तुम्हाला सीटेट जुलै 2024 साठी अर्ज करता येणार आहे. यामध्ये काही सोप्या पद्धतीमध्ये त्यांचं जे काही फॉर्म असते ते भरण्यात आपल्याला देखील ते आपण मोबाईल च्या माध्यमातून भरू शकतो. यामध्ये तुम्हाला सर्वात आधी इथे रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्यानंतर तुम्हाला जे अप्लाय ऑनलाईन केल्यानंतर तुमचं तिथे 2च इथे डॉक्युमेंट्स लागतात. त्यामध्ये जे अपलोड करायचे असतात त्यामध्ये एकतर तुमचा पासपोर्ट साईज फोटोग्राफ आणि दुसरी तुमची सिग्नेचर हे दोन्ही जे अपलोड करण्यासाठी डॉक्युमेंट्स लागतात. याशिवाय इतर कोणत्याही कागदपत्रांची तुम्हाला तिथे गरज नसते आणि सर्व प्रक्रिया जी आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने याची करायची असते. जर तुम्ही पेपर 1 करिता अप्लाय करत असाल तर तुम्हाला 1000 लागणार आहे फी OBC आणि जनरल कॅटेगरीसाठी. यामध्ये SC, ST आणि जे काही डिसेबल उमेदवार असतील तर त्यांना एक पेपरकरिता 500 आहेत. दोन्ही पेपरकरिता त्यांना 600 आहेत आणि जनरल किंवा OBC उमेदवारांना इथे 1200 दोन्ही पेपरसाठी फी असणार आहे. यामध्ये तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो जे असते तुमचा JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये ते अपलोड करायचा असतो. त्यानंतर सिग्नेचर देखील तुमची या साईजमध्ये इथे अपलोड करता येते. त्यानंतर तुम्हाला ऑनलाईनच्या माध्यमातून इथे तुमचा डेबिट, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा इतर माध्यमातून त्याचा फी ऑनलाईन पे करायची असते. त्यानंतर तुमच्याकडे एक डाउनलोड म्हणून कन्फर्मेशन पेजचा टॅब येते. तिथे तुमचा जे परिपूर्ण भरलेला अर्ज असते ते तुम्हाला डाउनलोड करता येते. यामध्ये मित्रांनो फार काही महत्त्वाचं नाही कारण जे काही यामध्ये सिलेबस असणार आहे ते मागचंच असणार आहे. हा अत्यंत महत्त्वाचा शेड्यूल तुमच्यासाठी त्यांनी इथे दिलेला आहे. यामध्ये 7 जुलै 2024 रोजी जे पेपर 2 असणार आहे ते सकाळी ठेवण्यात आलेलं आहे म्हणजे 9:30 ते 12 या दरम्यान हा पेपर 2.5 तासाचा असते मित्रांनो. टाइम टेबल त्याचं तुम्हाला इथे दिसत आहे आणि पेपर 1 जे असणार आहे 1 ते 5 करिता जे असते ते दुपारपासून 2 ते 4:30 या दरम्यान तुमच्यासाठी ते टाइम टेबल त्यांनी इथे दिलेलं आहे. तर हे टाइम टेबल तुम्ही लक्षात असू द्या आणि 7 जुलै 2024 रोजी ही परीक्षा असणार आहे. यामध्ये पेपर 1 करिता जे सिलेबस असणार आहे त्याचं तुम्हाला इथे दाखवण्यात आलेलं आहे. पेपर 2 करिता देखील तुम्हाला जे सिलेबस त्यांनी इथे दिलेला आहे यामध्ये गणित, विज्ञान किंवा सोशल स्टडीज जे काही 2 वेगळे गट असतात ते तुम्हाला फॉर्म भरताना त्याची निवड करायची असते. आता जे पेपर असते मित्रांनो ऑफलाईन पद्धतीने तो दोन्ही भाषेमध्ये असते. म्हणजेच तुम्हाला जे बायलिंग्वल पेपर आपण ज्याला म्हणतो हिंदी आणि इंग्रजी हे दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला प्रश्न तिथे दिसतात. यानंतर तुम्हाला जे लँग्वेज 1 आणि 2 हे चूज करायची असते. 20 भाषांपैकी तुम्ही कोणतीही लँग्वेज 1 आणि 2 साठी त्याची निवड करू शकता. आता जे सीटेटच्या प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी असणार आहे ते CBSEने त्याला जे लाईफ टाईम केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला जे आहे इथे कोणताही अटेम्प्ट देण्यासाठी त्याची कोणतीही मर्यादा नसते आणि जे सीटेटचं सर्टिफिकेट आहे ते लाईफ टाईम असते त्यामुळे तुम्हाला
7 वर्ष वगैरे अशी काही याकरिता व्हॅलिडिटी नसते. आता एक्झाम सेंटर जे काही तुम्हाला त्यांनी इथे खाली दिले ते आपण थोडक्यामध्ये बघूया. फी वगैरे आपण इथे बघितलेली आहे. सिलेबस हे तुम्हाला दिसत आहे ते मागचा सिलेबस त्यांनी कंटिन्यू केलेला आहे. यामध्ये काही चेंजेस करण्यात आले नाही. पेपर 1-2 करिता हे दोन्ही सिलेबस तुम्हाला इथे PDF-मध्ये मिळतील. आता आपल्यासाठी जे महत्त्वाचं आहे म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही CBSEने सेंटर उपलब्ध करून दिलेले आहेत ते आता आपण इथे बघूया. यामध्ये महाराष्ट्रामध्ये अमरावती तुम्हाला सेंटर दिसत आहे. त्यानंतर औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, सोलापूर मित्रांनो इतकेच तुम्हाला जे इथे महाराष्ट्र राज्याकरिता सेंटर उपलब्ध आहेत. आता यानंतर तुम्हाला जे आहे इतर कोणत्याही जिल्ह्यामध्ये सदर परीक्षेकरिता सेंटर देण्यात येत नसतात. कारण यामध्ये CBSEचे जे शाळा असतात त्यांचे CBSEचे तर त्यामध्ये सदर परीक्षा आयोजित करण्यात येते आणि इतक्या शहरांमध्ये महाराष्ट्र राज्याच्या जवळपास हे 7 सेंटर तुम्हाला दिलेले आहेत. तिथे तुम्ही तुमचं जवळचं जे काही तुमचं सेंटर असेल ते तुम्ही त्याची निवड ऑनलाईन फॉर्म भरताना करायची आहे. तुम्हाला 3 इथे द्यायचे असतात म्हणजेच तुमच्या सेंटरसाठी नाव आणि हे फी वगैरे सगळे तुम्हाला इथे दाखवलेली आहे. यापूर्वीच आपण याची माहिती घेतलेली आहे. ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याकरिता देखील आपण मागच्या सीटेट वेळी एक डेमो तुम्हाला दिलेला आहे. ते देखील चॅनलवर उपलब्ध आहे. ते तुम्ही पाहू शकता. हे 20 भाषा जे आहेत त्यापैकी कोणत्याही 2 भाषांची तुम्हाला पेपर 1 किंवा पेपर 2 मध्ये लँग्वेज 1 आणि 2 मध्ये तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. आता ही महत्त्वाची माहिती होती ज्यामध्ये ते आपण इथे थोडक्यामध्ये बघितली आहे. या व्यतिरिक्त जे काही कमेंट असतील किंवा आपल्याला मुद्दे राहिले असतील ते आपण नक्कीच कमेंट बॉक्सच्या माध्यमातून सांगू शकता. आता महत्त्वाचा ॲट अ ग्लान्समध्ये जे काही तुम्हाला शेड्यूल आहे ते आपण थोडक्यामध्ये बघूया. 7/3/2024 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहे. 2/4/2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यानंतर मित्रांनो जर काही करेक्शन असतील तर करेक्शनचा टॅब वेगळ्याने येते आणि 8/4 ते 12/4 या 4 दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्हाला जे करेक्शन करता येते. परंतु मित्रांनो लक्षात घ्या की तुम्हाला जे फॉर्म भरताना तुम्ही कोणतीही चूक करू नका आणि जर काही झाली असेल तुमच्याकडून तर ते तुम्हाला जे 8/4/2024 ते 12/4/2024 या 4 दिवसांच्या कालावधीमध्ये त्यामध्ये करेक्शन करता येणार आहे. त्यानंतर कोणत्याही प्रकारचं तुमचं करेक्शनचा विचार केला जाणार नाही. आता ॲडमिट कार्ड याचे कधी येतात तर परीक्षेचे 2 डेज बिफोर द एक्झामिनेशन म्हणजे परीक्षेचे 2 दिवस आधी तुम्हाला तुमचं हॉल तिकीट येते आणि जिथे तुमचं सिलेक्शन म्हणतोय मी जिथे तुमचा परीक्षेचा सेंटर आलेलं आहे त्याची तुम्हाला एक 4-5 दिवसांआधी ते पूर्व सूचना देत असतात. 7/7/2024 रोजी रविवारचा दिवस आहे. इथे तुमची परीक्षा या दिवशी होणार आहे आणि रिझल्ट जे असते मित्रांनो ते ऑगस्टच्या महिन्याच्या एंडपर्यंत त्यांनी इथे सांगितलेलं आहे. कन्फर्म नाही हे टेंटिव्हली त्यांनी इथे सांगितलेलं आहे. आता पेपरचं जे टाईमचं शेड्यूल असणार आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पेपर 1 जे असणार आहे ते दुपारी असणार आहे. पेपर 2 सकाळी असणार आहे. तर ही महत्त्वाची अपडेट्स होती ज्याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे.